नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि लोकभ्रम याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. लोकभ्रम या शब्दाचा अर्थ आहे अंधश्रद्धा. लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा म्हणजे समाजामध्ये आज आपण बघतो की अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा अजून देखील समाजामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे, तंत्रज्ञानाचे युग आहे किंवा माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, परंतु या 21व्या शतकामध्ये सुद्धा आज आपण अनेक प्रकारचे लोकभ्रम समाजामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, आपण एखादा व्यक्ती जर घरामधून बाहेर पडू लागला आणि आपण त्याला म्हटलो की कुठं चाललात असा प्रश्न विचारला की त्याला वाटतं काहीतरी आता वाईट होणार आहे. म्हणजे कुठं निघालात, कुठं चाललात अशा प्रकारचा प्रश्न केल्यानंतर अशुभ संकेत आहे असं मानलं जातं. किंवा उंबऱ्यावर शिंकणे याला सुद्धा आपण अशुभ संकेत मानतो. किंवा पाल अंगावर पडणे याला सुद्धा आपण अशुभ संकेत मानतो. रात्रीच्या वेळी कुत्रे रडणे याला सुद्धा आपण अशुभ संकेत मानतो. म्हणजे अशा प्रकारचे अनेक गोष्टी आहेत की ज्या अनेक लोकभ्रम समाजामध्ये आज सुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात. किंवा कावळा ओरडणे, कावळा ओरडला की आपण त्याला म्हणतो की आता कोणतरी पाहुणे येणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे पण आपण तो संबंध त्या घटनेशी जोडतो. त्याच्यानंतर अनेक वेळा अनेक प्रकारचे रोग जे निर्माण होतात ते रोग देवाच्या अवकृपेमुळे निर्माण होतात अशा प्रकारचा एक समज आपल्या समाजामध्ये आहे. आणि त्यामुळं किंवा देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कोंबडं कापणे, बकरा कापणे यासारखे देखील घटना आपण समाजामध्ये होत असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर राहू आणि केतू हे दोन राक्षस आहेत आणि हे चंद्र आणि सूर्य या दोघांना गिळतात आणि त्यामुळं सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होतात अशासारखे समज अनेक समाजामध्ये लोकांमध्ये असलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच काय, एकंदरीत या सर्व ज्या घटना आहेत या सर्व घटना म्हणजेच लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा आहेत की ज्या अंधश्रद्धा समाजामधून हळूहळू कमी होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु ह्या सर्व घटना किंवा हे सर्व अंधश्रद्धा जे आहेत अजून 100% समाजामधून पूर्णपणे नाहीसे झालेले नाहीत. कारण विज्ञानाचा म्हणावा तेवढा प्रसार अजून देखील समाजामध्ये होत असलेला आपल्याला दिसत नाही. जरी आपण म्हणत असलो की विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे तरी देखील समाजामध्ये अनेक प्रकारचे लोकभ्रम सध्या देखील अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येतील. हे जे लोकभ्रम आहेत हे लोकभ्रम कशा पद्धतीनं तयार होतात किंवा कशा पद्धतीनं तयार झाले याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. म्हणजे लोकभ्रम कसे निर्माण झाले किंवा लोकभ्रम कसे तयार झाले, तर त्याच्या पाठीमागं काही कारणं आहेत की ज्या कारणांमुळं अशा प्रकारचे लोकभ्रम समाजामध्ये पसरवले जात असलेले आपल्याला दिसून येतात. तर ती नेमकी कारणं कोणकोणती आहेत की कोणत्या कारणांमुळं अशा प्रकारचे लोकभ्रम निर्माण झाले हे आता आपण थोडक्यात बघूया. तर त्याच्यातला पहिला पॉईंट आहे बघा की घटनांचा चुकीचा संबंध लावण्याने. म्हणजे ज्या काही घटना असतात त्या घटनांचा काय होतो, चुकीचा संबंध लावला जातो आणि त्या चुकीचा संबंध लावल्यामुळं अनेक वेळा समाजामध्ये लोकभ्रम पसरवण्यासाठी त्या घटना कारणीभूत ठरतात. म्हणजे आपण जेव्हा आपलं दैनंदिन जीवन जगत असतो तेव्हा अनेक प्रकारच्या घटना, अनेक प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडत असतात. परंतु या घटनांचा जर आपण अज्ञानामुळं किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळं जर आपण त्या घटनेचा संबंध चुकीचा लावला तर मात्र त्यामुळं समाजामध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा लोकभ्रम पसरवण्यासाठी त्या कारणीभूत ठरतात. मग उदाहरणच घ्यायचं झालं तर इथं 2 उदाहरणं दिलेली आहेत बघा. पहिलं उदाहरण आहे मांजर आडवे जाणे आणि काम न होणे. मांजर आडवे जाणे आणि काम न होणे म्हणजे अनेक वेळा आपल्याला असं घटना अनेक वेळा दिसते किंवा अनेक वेळा असे प्रसंग दिसतात की आपण कुठंतरी रस्त्यानं बाहेर चाललेलो आहे, कामासाठी चाललोय आणि मांजर आडवं गेलं की लगेच आपल्या वडीलधारी मंडळी असतील किंवा कोणीतरी असतील तर ते म्हणतात झालं आता आपलं काही काम होणार नाही. म्हणजे मांजर आडवे गेल्यामुळं आपलं काम होत नाही अशा प्रकारचा जो काही संबंध लावलेला आहे त्या घटनेचा की ती घटना किंवा अशा प्रकारचा संबंध लावल्यामुळं तो समज किंवा गैरसमज जो आहे, लोकभ्रम, अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेली आपल्याला दिसून येते. आता ही
हा चुकीचा संबंध लावल्यामुळं हा लोकभ्रम कसा तयार झाला, तर त्याच्या संदर्भात अशी एक गोष्ट सांगितली जाते की फार पूर्वीच्या काळामध्ये एक व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चालली होती. म्हणजे एक व्यक्ती तिच्या महत्त्वाच्या कामासाठी काय झाली, बाहेर रस्त्यानं चालली होती आणि रस्त्यानं जात असताना तिच्या रस्त्यामध्ये मांजर आडवं गेलं. म्हणजे ती व्यक्ती कामासाठी बाहेर चाललेली असताना बाहेर गेल्यानंतर रस्त्यात तिच्या काय झालं, मांजर आडवं आलं आणि मांजर आडवं गेल्यामुळं पुढं जाऊन तिचं जे काही कामासाठी ती गेली होती ते काम योगायोगानं झालं नाही. म्हणजे मांजर आडवं गेलं आणि जे काम त्या व्यक्तीचं होणार होतं ते काम झालं नाही. मग ती व्यक्ती परत घरी आली आणि दुसऱ्या दिवशी परत त्याच कामासाठी तीच व्यक्ती परत दुसऱ्या दिवशी बाहेर पडली. म्हणजे परत त्या महत्त्वाच्या कामासाठी ती व्यक्ती काय झाली, दुसऱ्या दिवशी पण बाहेर चालली होती आणि योगायोगानं परत दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या व्यक्तीच्या रस्त्यामध्ये मांजर आडवं गेलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा कामानिमित्त जात असताना त्या व्यक्तीच्या रस्त्यामध्ये पुन्हा योगायोगानं मांजर आडवं गेलं आणि पुढं जाऊन परत त्या व्यक्तीचं त्या दिवशी पण काम झालं नाही. म्हणजे काय झालं की पहिल्या दिवशी ती कामासाठी चालली होती, मांजर आडवं गेलं, काम झालं नाही, परत घरी आली. परत दुसऱ्या दिवशी त्याच कामासाठी ती व्यक्ती निघाली होती, परत मांजर आडवं गेलं, परत काम झालं नाही, तो परत रिकाम्या हातानं घरी आला. आणि मग घरी आल्यानंतर त्याला अशी एक कल्पना सुचली की आपण 2 दिवस रस्त्यानं जात असताना आपल्या रस्त्यामध्ये मांजर आडवं गेलं आणि त्यामुळं आपलं पुढं जाऊन काम झालं नाही. अशा प्रकारची कल्पना त्यांना सुचली आणि मग त्यानं संबंध जोडला की मांजर आडवे जाणे आणि काम न होणे, म्हणजे मांजर आडवं गेल्यामुळंच माझं काम झालं नाही. अशा प्रकारचा संबंध त्यानं त्या घटनेचा जोडला आणि त्याला ही जी काही कल्पना सुचली ती कल्पना त्यानं काय केली, दुसऱ्याला सांगितली, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगितली, तिसऱ्यानं चौथ्याला सांगितली. अशा पद्धतीनं एका व्यक्तीला सुचलेली ही कल्पना ती समाजामध्ये हळूहळू एका व्यक्तीकडून दुसऱ्या, दुसऱ्याकडून तिसऱ्या, तिसऱ्याकडून चौथ्या, चौथ्याकडून पाचव्या अशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही घटना पोचली आणि हा जो काही घटनेचा चुकीचा संबंध त्यानं लावला होता त्याच्यामुळं मांजर आडवं जाणे आणि काम न होणे हा जो संबंध किंवा हा जो लोकभ्रम आहे, ही जी अंधश्रद्धा आहे, ही समाजामध्ये हळूहळू पसरली. म्हणजे कुठल्या तरी एका व्यक्तीला अशा प्रकारचा अनुभव आला आणि त्यानं ती घटना दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला असं सांगत गेला आणि त्यामुळं समाजामध्ये हा लोकभ्रम पसरला की मांजर आडवं गेल्यामुळं आपलं काम होत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक घटना समाजामध्ये घडत असतात की ज्या घटनांचा जर आपण चुकीचा अर्थ लावला तर मात्र त्यामुळं काय होतं की लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा समाजामध्ये पसरतात. तशाच पद्धतीनं हा दुसरं सुद्धा उदाहरण आहे की या दुसऱ्या उदाहरणाच्या संदर्भात सुद्धा अशाच पद्धतीनं प्रक्रिया घडलेली आपल्याला दिसेल की रस्त्यामध्ये विधवा स्त्री आडवी येणं आणि त्याला सुद्धा अशुभ मानलं जातं. म्हणजे आपण रस्त्यानं चाललोय आणि रस्त्यानं एखादी विधवा स्त्री पांढरी साडी घालून जर आपल्या आडवी गेली किंवा समोर आली तरी सुद्धा तो अशुभ संकेत आहे किंवा मांजर आडवं जाण्याचा संबंध जसा जोडला जातो तशाच पद्धतीनं ते विधवा स्त्री रस्त्यामध्ये येणं याचा सुद्धा संबंध जोडला जातो. म्हणजेच काय की त्या घटना ज्या आहेत त्या घटनांचा चुकीचा अर्थ आपण लावतो, चुकीचा संबंध लावतो आणि त्याच्यामुळं काय होतं की अशा प्रकारचे लोकभ्रम समाजामध्ये पसरण्यास तिथं कारणीभूत ठरतात. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे बघा की वैज्ञानिक संकल्पनांचा चुकीचा अर्थ लावणे. म्हणजे जशा पद्धतीनं घटना किंवा प्रसंगाचा चुकीचा संबंध अर्थ लावला जातो तशाच पद्धतीनं अनेक वेळा वैज्ञानिक ज्या संकल्पना आहेत, वैज्ञानिक ज्या घटना आहेत त्यांचा देखील चुकीचा अर्थ लावला जातो आणि त्यामुळे देखील हे लोकभ्रम समाजामध्ये पसरलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे वैज्ञानिक संकल्पना ज्या आहेत, अनेक प्रकारच्या घटना, अनेक प्रकारचे प्रसंग, वैज्ञानिक प्रसंग देखील समाजामध्ये, निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये या घडत असतात. परंतु त्या वैज्ञानिक संकल्पनांचा जर आपण चुकीचा अर्थ लावला तरी देखील एखादा लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा समाजामध्ये पसरत असलेले आपल्याला दिसून येते. मग इथं 1-2 उदाहरणं परत दिली आहेत बघा की उडती तबकडी. म्हणजे उडती तबकडी, आता असं अनेक वेळा आपण पेपरला बातमी वाचतो किंवा टी व्हीला बातमी पाहतो की एखादी उडती तबकडी मी बघितलेली आहे किंवा एक अशी आकाशामध्ये एक उपग्रह जसे आपण असतात तशा प्रकारचे एक उपग्रह उडती तबकडी आली आणि ती बघितली. अशा पद्धतीचं एक उदाहरण कोणतरी सांगतं आपल्याला आणि ती घटना लगेच
एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्या देशामध्ये त्याचं काहीतरी व्हिडिओ शूटिंग पण लगेच मोबाईलच्या साहाय्यानं केलं जातं आणि ते व्हिडिओ शूटिंग काय केलं जातं, लगेच टी व्हीला दाखवलं जातं. म्हणजे उडती तबकडी आकाशामध्ये दिसली, अशा पद्धतीचा एक लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा समाजामध्ये कधी कधी अधूनमधून पसरवला जात असतो. आता अशा प्रकारची उडती तबकडी कुठल्या तरी परग्रहावरून आलेली आहेत किंवा परग्रहावरील काही जीव त्या उडत्या तबकडीमध्ये बसून आपल्या पृथ्वीवर आलेले आहेत, अशा प्रकारची जी घटना आहे, अशा प्रकारची घटना अजून पृथ्वीचा जन्म झाल्यापासून एकदा देखील घडलेली नाही किंवा या सृष्टीचा जन्म झाल्यापासून अशा प्रकारची घटना अजून एकदा देखील घडलेली नाही. मग हे जे लोकभ्रम पसरवले जातात की मी उडती तबकडी बघितली, तर अशा पद्धतीचा जो लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा समाजामध्ये जी पसरवली जाते, त्याच्या पाठीमागं एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या संस्थेचा प्रसिद्धी मिळवण्याचा आग्रह असतो किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास असतो, अशा प्रकारे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे. म्हणजे अशी घटना कधीही घडत नाही आणि अशी घटना घडली म्हणजे जसं आपण म्हणतो की उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला रस्त्यावर मृगजळ दिसतं, म्हणजे आपण रस्त्यानं चाललेलो असतो उन्हाळ्यामध्ये, कडक उन्हाळ्याचे दिवस असतात किंवा प्रवासात चाललेलो असू, तर आपल्याला बघा लांब रस्त्यावर जर आपण बघितलं तर आपल्याला असं पाणी असल्यासारखं दिसतं. म्हणजे ते एक प्रकारचं मृगजळच असतं. आता हे मृगजळ पण जवळ गेल्यानंतर मग ते पाणी नाहीसं होतं, म्हणजे ते पाणी नसतंच, फक्त आपल्याला ते पाणी असल्यासारखं दिसतं. असा भास आपल्याला का होतो, तर उन्हाळ्यामुळं वातावरण खूप तापलेलं असतं आणि त्या उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणामध्ये तशा प्रकारचे स्थित्यंतर, तापमानामध्ये तशा प्रकारचे स्थित्यंतर घडून येतात आणि त्यामुळं त्या उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर आपल्याला मृगजळ दिसतं. तशाच पद्धतीनं अवकाशामध्ये देखील वातावरणामध्ये तापमानाची जी काही अनेक स्थित्यंतर घडून येतात, त्यामुळं अशा प्रकारचे प्रकार आपल्याला दिसतात, परंतु हे सत्य नाही. म्हणजे एखादी उडती तबकडी परग्रहावरून आली, परग्रहावरले जीव आले, अशा प्रकारची घटना अजून तर पृथ्वीवर घडलेली नाही. परंतु असं जे काही आपल्याला दिसतं किंवा एखादा व्यक्ती असं पसरवतो, त्याच्या पाठीमागं जसं म्हणलं की वैज्ञानिक त्याला संकल्पना किंवा वैज्ञानिक काय कारण आहे, तर वातावरणामध्ये तापमानात स्थित्यंतर घडून आल्यामुळं अशा प्रकारचं आपल्याला उडती तबकडी असल्याचा भास आपल्याला निर्माण होतो आणि मग आपण काय करतो की मी बघितली म्हणून समाजामध्ये पसरवतो. याच्या पाठीमागं त्या व्यक्तीचा किंवा त्या संस्थेचा प्रसिद्धी मिळवण्याचं काम असतं आणि त्यामुळं अशा प्रकारचे लोकभ्रम समाजामध्ये पसरवले जातात. तशाच प्रकारे हे दुसरं एक उदाहरण आहे बघा, एलियन्स. म्हणजे हे जी उडती तबकडी आहे, या उडत्या तबकडीमध्ये बसून कोण आले, तर परग्रहावरील जीव आले की ज्याला आपण एलियन्स म्हणतो. जसं आपण तो ऋतिक रोशनचा सिनेमा बघितला असेल, कोई मिल गया, तर त्या ऋतिक रोशनच्या सिनेमामध्ये ह्या दोन्हीही घटना आपल्याला सांगितलेल्या किंवा दाखवलेल्या दिसतील की एक उडती तबकडी आली, त्या तबकडीमध्ये परग्रहावरील जीव आले होते आणि अचानक त्याच्यातला एक जीव काय झाला, खाली राहिला, एलियन्स म्हणून मग त्याला आपण संबोधलं जातं किंवा जादू म्हणून त्याला त्या पिक्चरमध्ये नाव दिलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या काही घटना आहेत, ह्या घटना केवळ सिनेमामध्येच घडू शकतात. प्रत्यक्ष जीवनामध्ये ह्या घटना ज्या आहेत, ह्या घटना कधीही घडत नाही. मात्र आपण त्याचा काय करतो, ह्या ज्या काही वैज्ञानिक संकल्पना आहेत, शास्त्रीय ज्या काही संकल्पना आहेत, त्यांचा चुकीचा अर्थ लावतो आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे लोकभ्रम आहेत, हे लोकभ्रम समाजामध्ये पसरत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढील संबंध आहे किंवा पुढील संकल्पना आहे ती म्हणजे मानसिक शक्तींच्या आधारे लोकभ्रम पसरविले जातात. म्हणजे अनेक वेळा आपल्याकडं असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक शक्ती आहेत, त्या मानसिक शक्तींच्या आधारे देखील समाजामध्ये लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा पसरवले जातात. म्हणजे आपल्याकडं अंतेंद्रिय शक्ती आहे किंवा मानसिक शक्ती आहे, अशा प्रकारचा आभास काही व्यक्ती निर्माण करतात. म्हणजे मग ती मानसिक शक्ती किंवा अंतेंद्रिय शक्ती मी कुठल्या तरी प्रयोगानं ती हस्तगत केलेली आहे किंवा कुठल्या तरी वेगळ्या प्रकारच्या ध्यानधारणा असेल किंवा आणखीन वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीच्या माध्यमातून ती शक्ती मी प्रस्थापित केलेली आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमातून मी काहीसुद्धा करू शकतो, अशा प्रकारचा लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा अनेक वेळा पसरवली जाते. जसं आपल्याकडं भारतामध्ये बघा अनेक बुवा लोक जे आहेत की कुठले तरी मंत्रतंत्र करतात आणि मी असं करून दाखवतो, मी तसं करून दाखवतो, पैशाचा पाऊस पाडून दाखवतो आणि
त्याच्यासाठी मग अनेक लोकांना ते फसवतात आणि अनेक लोकांचे बळीसुद्धा त्याच्यासाठी देतात. तर हे सगळे जे आहेत हे काय आहेत, सगळे लोकभ्रम आहेत. अशाच पद्धतीचा एक लोकभ्रम 1970-80च्या दशकामध्ये इस्रायलमध्ये घडला होता बघा. 1970-80 दशकामध्ये इस्रायलमध्ये युरी गेलर नावाचा एक व्यक्ती होता, की या युरी गेलर नावाच्या व्यक्तीनं काय सांगितलं, की नजरेच्या साह्याने चमचा वाकवून दाखवतो, म्हणजे मी नजरेच्या साह्यानं चमचा वाकवू शकतो, अशा प्रकारची घटना त्यानं घडवली आणि सगळ्या जगाला त्यानं काय केलं, हादरून सोडलं, की माझ्याकडे एक प्रकारची मानसिक शक्ती आहे, की ज्या मानसिक अंतेंद्रिय शक्तीच्या माध्यमातून मी काय करू शकतो, चमचा वाकवू शकतो, नजरेच्या डोळ्यांच्या माध्यमातून मी चमचा वाकवू शकतो. आणि अशा प्रकारची त्यानं घटना घडवली आणि संपूर्ण जगाला हादरून सोडलं, की अशा पद्धतीनं मनशक्तीच्या साह्याने, मानसिक शक्तीच्या साह्याने, अंतेंद्रिय शक्तीच्या साह्याने आपण कुठल्याही प्रकारच्या घटना घडवू शकतो. अशा प्रकारचा संबंध त्यानं जोडला आणि जगामध्ये ही बातमी जी आहे ही बातमी लगेच पसरायला सुरुवात केली. मात्र मग ह्या बातमीच्या किंवा ह्या घटनेच्या खोलाशी जेव्हा अनेक शास्त्रज्ञ गेले तेव्हा मग त्यांना असं आढळून आलं, की मग अमेरिकेमधला एक शास्त्रज्ञ आहे ज्याचं नाव आहे जेम्स रँडी. जेम्स रँडी नावाचा एक जादूगर आहे. त्या व्यावसायिक जादूगारानं काय केलं, ही गेलरची जी हातचलाकी आहे ही हातचलाकी उघडकीस आणली. म्हणजे त्यानं काय केलं, जेम्स रँडी नावाच्या व्यावसायिक जादूगारानं सांगितलं, की हे युरी गेलरनं जे काही चमचा वाकवण्याचं काम केलेलं आहे ही त्याची हातचलाखी आहे, कुठल्याही प्रकारची मनशक्ती, मानसिक शक्ती त्याच्या पाठीमागं नाही. म्हणजे जसं अनेक वेगवेगळ्या गावांमध्ये जत्रा असते, यात्रा असते आणि त्या यात्रांमध्ये अनेक प्रकारचे जादूगर येतात बघा, जादूचे शो करायला. ते जादूगर काय करत असतात, जादू करून आपल्याला दाखवत असतात, पण ती जादू वगैरे काही नसते, त्यांची ती एक प्रकारची हातचलाखी असते, की हातचलाखीच्या माध्यमातून ते अनेक प्रकारचे प्रसंग आपल्यासमोर उभे करतात आणि आपल्याला वाटतं की त्याने काहीतरी जादू केलेली आहे. परंतु मग अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या घटनासुद्धा त्यानं काय केलं, की चुकीच्या घटना होत्या आणि त्या चुकीच्या घटना समाजामध्ये लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा म्हणून पसरवल्या. मात्र मग या जेम्स रँडी नावाच्या जादूगारानं काय केलं, की ती एक प्रकारची हातचलाकी आहे आणि कुठल्याही मानसिक शक्तीच्या माध्यमातून आपण असं करू शकत नाही हे जगाला दाखवून दिलं. आणि अशा प्रकारचा लोकभ्रम जो आहे तो लोकभ्रम समाजामध्ये पसरवण्यापासून त्यानं काय केलं, परावृत्त केलं. त्यानंतर शेवटचं कारण आहे ते म्हणजे संदेशवहनातील प्रगतीमुळे अनेक वेळा लोकभ्रम पसरतात. म्हणजे संदेशवहनामध्ये होत चाललेली जी काही सध्या क्रांती आहे त्या क्रांतीमुळं अनेक वेळा हे लोकभ्रम समाजामध्ये पसरतात. आता पूर्वीच्या काळी फार एक वृत्तपत्र असायचं, रेडिओ असायचा किंवा टी व्ही असायचा. वृत्तपत्र, रेडिओ आणि टेलिव्हिजन ही 3 प्रमुख संदेशवहनाची साधनं होती, की ज्याच्या माध्यमातून संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जायचा किंवा एका देशामधून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जायचा. अशाच प्रकारच्या ह्या ज्या काही संदेशवहनाची साधनं आहेत या साधनांमुळे देखील हे लोकभ्रम समाजामध्ये लगेच पसरतात. म्हणजे एखादा गैरसमज, एखादी गैरसमजूत कुठल्या तरी व्यक्तीनं आपल्यासमोर मांडली की ती लगेच काय होतं, या संदेशवहनामुळं एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडून तिसऱ्या किंवा हजारो, शेकडो, लाखो लोकांपर्यंत ती लगेच पोचते आणि एखादा लोकभ्रम, अंधश्रद्धा समाजामध्ये पसरायला फार वेळ लागत नाही. म्हणजे संदेशवहनामध्ये घडून आलेली प्रगती जी आहे ही प्रगतीसुद्धा अनेक वेळा समाजामध्ये लोकभ्रम पसरवण्यासाठी कारणीभूत ठरते. त्याचं उदाहरण इथं दिलंय बघा, की फार वर्षापूर्वी, म्हणजे मला वाटतं 15 वर्ष, साधारण 15 ते 20 वर्ष झाले असतील या घटनेला, की भारतामध्ये गणपती दूध पितो अशा प्रकारची अफवा उठवली गेली होती. म्हणजे उठवली गेली होती म्हणण्यापेक्षा सत्यच घटना होती ती, की 15-20 वर्षापूर्वी अशा प्रकारची घटना घडली होती, की एक दिवशी वातावरणच अशा प्रकारे तयार झालं की ज्या वातावरणामध्ये तुम्ही दुधाची वाटी त्या गणपतीसमोर, महादेवाच्या पिंडीसमोर घेऊन गेला की ते आपोआप ती मूर्ती काय करायची, दूध वाटीतलं शोषून घ्यायची. म्हणजे मग असं कुठल्या तरी व्यक्तीनं तो नैवेद्य दाखवायला त्या गणपतीच्या मूर्तीसमोर गेला आणि तो नैवेद्य त्यानं त्या गणपतीच्या तोंडासमोर धरल्यानंतर त्यातलं दूध आपोआप शोषून घेतलं गेलं. आणि ही घटना जी आहे ही घटना लगेच त्यानं बाहेर असलेल्या सगळ्या लोकांना सांगितली, की अनेक लोक लगेच दुधाची वाटी घेऊन त्या मंदिराच्या समोर बाहेर काय झाले, उभा राहिले, रांगा लागल्या लगेच मंदिराच्या पाठीमाग बाहेर. आणि एका गावामध्ये कुठेतरी ही घटना घडली, की अशा प्रकारची घटना लगेच टी व्ही
रेडिओ, वर्तमानपत्राच्या माध्यमातून हळूहळू संपूर्ण भारतभर पसरली. नुसत्या भारतात नाही तर परदेशामध्ये सुद्धा पसरली आणि परदेशामधल्या मंदिरांच्या बाहेर सुद्धा लोकांनी दुधाच्या वाट्या घेऊन रांगा लावल्या. आता ही जी काही घटना घडली, ही जरी घटना त्या दिवशी घडलेली सत्य असेल तरी सुद्धा त्याच्या पाठीमागं कारण काय होतं की त्या दिवशी वातावरणामध्येच अशा प्रकारचा बदल घडून आला होता की त्या वातावरणातील घडलेल्या बदलामुळं तो द्रवपदार्थ किंवा दूध असेल, पाणी असेल, ते शोषून घेण्याचं काम त्या मूर्तीनं केलं. म्हणजे वातावरणातला तो एक बदल होता की ज्या बदलामुळं तो पाणी किंवा दूध त्या मूर्तीनं शोषून घेतलं. मात्र दुसऱ्या दिवशी तुम्ही गेल्यानंतर मग तशा प्रकारची घटना घडली नाही, तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर घडली नाही. म्हणजेच काय की त्या दिवशीच तशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं होतं की ज्याच्यामुळं मग दुधाची वाटी तुम्ही त्या मूर्तीसमोर धरल्यामुळं मग गणपती दूध पितो ही जी बातमी आहे, ही बातमी वाऱ्यासारखी लगेच भारतभर, भारताच्या बाहेर, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये सुद्धा पसरली आणि तिथल्या लोकांनी सुद्धा लगेच मंदिराच्या बाहेर जाऊन रांगा लावल्या. म्हणजे काय की संदेशवहनामुळं अशा प्रकारची एखादी घटना, गैरसमज, लोकभ्रम, अंधश्रद्धा जी आहे ती लगेच एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये पसरवली जाते. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल बघा. पूर्वी आपल्या घराच्या बाहेर कोणतरी एक चित्र असलेले छापील पत्रक काय करायचे, आपल्या घरामध्ये टाकायचे की ज्याच्यामध्ये काय असायचं, कुठल्या तरी एखाद्या देवाचं चित्र असायचं आणि त्याच्या खाली लिहिलेलं असायचं की अशा प्रकारचं छापील पत्रक तुम्ही अजून 100 लोकांना वाटा, असेच पत्रक छापा आणि 100 लोकांना वाटा. असं जर तुम्ही वाटलं तर तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, भरपूर सुखसमृद्धी मिळेल आणि नाही वाटलं तर तुमचं नुकसान होईल. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे छापील पत्रक आपल्या घरामध्ये येऊन पडायचे पूर्वीच्या काळी आणि त्याला आपण बळी पडून आपण सुद्धा मग हे पत्रक पुढं वाटण्याचं काम करायचं. मात्र अशा प्रकारची ही अंधश्रद्धा आहे की ज्याच्यामुळं कुणाचंही नुकसान किंवा लाभ होऊ शकत नाही. हेच जे कार्य आहे, हेच कार्य, असाच संदेश आज काय झालंय मोबाईलवर येतो. म्हणजे कारण संदेशवहनात प्रगती झाली आणि प्रगतीमुळे काय झालं, मोबाईल, इंटरनेटवर, मोबाईलवर अशा प्रकारचा संदेश येतो की कुठल्या तरी देवाचं चित्र आपल्याकडं पाठवलं जातं आणि मग हे चित्र तुम्ही पुढील 10 लोकांना पाठवा, तुम्हाला लगेच त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं, किंवा तुम्ही नाही पाठवलं तर मग तुमचं नुकसान होईल, अशा पद्धतीचा संदेश आज आपल्याला मोबाईलवर सुद्धा येतो. म्हणजेच काय की अनेक प्रकारच्या ह्या गैरसमज, अंधश्रद्धा, लोकभ्रम जे आहेत ह्या पसरवण्यासाठी काय होतं, हे संदेशवहनामधली झालेली प्रगती सुद्धा त्याला कारणीभूत ठरते. म्हणजेच काय की ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत की या कारणांमुळं काय होतं की हे लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा समाजामध्ये पसरतात आणि समाजातले अनेक लोक जे आहे, अज्ञानी लोक जे आहेत ते त्याला बळी पडतात आणि अशा प्रकारचे लोकभ्रम आज सुद्धा समाजामध्ये असलेले आपल्याला दिसून येतील. परंतु विज्ञान जो आहे ते विज्ञान या लोकभ्रमाला थारा देत नाही. म्हणजे विज्ञान काय करतं की अशा प्रकारचे लोकभ्रम, अंधश्रद्धा मानत नाही. कारण विज्ञानाचं काम आहे वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये जागृत करणं. म्हणजे अनेक वेळा मी म्हटलं की राहू आणि केतू यासारखे राक्षस आहेत आणि ते सूर्यग्रहण, चंद्रग्रहण घडवून आणतात किंवा देवाच्या प्रकोपामुळे रोग होतात आणि त्यामुळे आपण बकऱ्याचा बळी दिला पाहिजे, कोंबड्याचा बळी दिला पाहिजे. अशा पद्धतीचे अनेक ज्या घटना आहेत त्या अनेक घटना समाजामध्ये घडतात. मात्र अशा प्रकारच्या अंधश्रद्धा ज्या आहेत त्या अंधश्रद्धा विज्ञान मानायला तयार नाही. कारण विज्ञान त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण विचारतं. अनेक वेळा असं पण एक घटना घडलेली आपल्याला दिसते बघा की अनेक वेळा पाऊस पडत नाही, अनेक गावांमध्ये, अनेक प्रदेशांमध्ये पाऊस पडत नाही, दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते आणि मग त्यावेळेस कुठंतरी मग त्या गाढवाचं लग्न लावलं जातं किंवा कुठल्या तरी वेगळ्या अजून प्राण्याचं लग्न लावलं जातं, कोणाला तरी नवस बोलला जातो किंवा अनेक वेळा त्या महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिराला अभिषेक घातला जातो किंवा पाण्यानं ते मंदिर भरलं जातं, देवाला कोंडून ठेवलं जातं पाण्यामध्ये. अशा प्रकारच्या ज्या काही अनेक घटना घडतात की ज्या घटनामुळं कदाचित योगायोगानं त्या दिवशी पाऊस पडलाही असेल, पण याचा अर्थ असा नाही की महादेवाचा गाभारा आपण पाण्यानं भरला किंवा कुठल्या तरी गाढवाचं लग्न लावून दिलं म्हणून पाऊस पडला. मग शास्त्रज्ञ काय म्हणणार, आज तुम्ही अशा पद्धतीनं केल्यामुळं जर पाऊस पडला असेल तर तुम्ही रोज असं करून बघा, रोज पाऊस पडतो का? मग आणि रोज तुम्ही जर त्या गाढवाचं लग्न लावत बसला किंवा देवाला पाण्यात ठेवत राहिला, रोज काय पाऊस पडेल का? नाही पडणार. म्हणजेच काय की पाऊस पडण्यासाठी आवश्यक काय आहे की आकाशामध्ये ढग निर्माण झाले पाहिजे, त्याचं द्रव्यभवन झालं पाहिजे आणि मग त्याचं बाष्पयुक्त ढगामधून पाऊस पडेल. तुम्ही ते
घडल्याशिवाय पाऊस पडणारच नाही. म्हणजे देवाला पाण्यात कोंडून ठेवलं काय, गाढवाचं लग्न लावलं काय, किंवा अजून कुठली क्रिया केली काय, त्याच्यामुळं पाऊस पडू शकणार नाही, हे शास्त्रज्ञांनी लोकांना समजावून सांगितलं. आणि अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे जे लोकभ्रम आहेत, हे लोकभ्रम समाजामधून दूर करण्याचं काम जर कोण करत असेल तर केवळ आणि केवळ विज्ञान आणि वैज्ञानिक लोक जे आहेत तेच करतात. म्हणून हे जरी लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणांमुळे समाजामध्ये जरी पसरवत असले तरी हे लोकभ्रम आपण पुढं पसरवणार नाही, अशा प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे की ज्याच्यामुळं हे लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा समाजामध्ये पसरणार नाहीत आणि समाजामधून सध्या अस्तित्वात असलेले सुद्धा लोकभ्रम किंवा अंधश्रद्धा ज्या आहेत ह्या नष्ट होण्यासाठी आपण मदतच केली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विज्ञान आणि लोकभ्रम यांच्याविषयीची माहिती बघितली किंवा लोकभ्रम कसे निर्माण होतात याविषयीची माहिती बघितली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.